मित्रांनो नमस्कार. काल अखेर विधान परिषदेच्या निवडणुका आटोपल्या. विधान परिषदेची निवडणूक हा बुद्धिबळाचा डाव असतो आणि या बुद्धिबळाच्या पाटावरील सोंगट्या हव्या तशा फिरवून महाराष्ट्रातील महायुतीच्या कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश असे मिळवले. या निवडणुकीमध्ये महायुतीने उभे केलेले 9चे 9 उमेदवार हे अखेर निवडून आले. ही निवडणूक थेट जनतेच्या मतदानातून होत नाही, त्यामुळे आमदारांच्या मतातून निवडून येणे ही बाब मात्र पूर्णपणे वेगळी असल्याने या संपूर्ण विधान परिषदेच्या कालच्या निवडणुकीवरून राज्य सरकारच्या कारकिर्दीच्या यशाचं अपयशाचं मूल्यमापन करणं हे मुळातच फारसं प्रस्तुत होणार नाहीत, किंबहुना मूल्यमापन करणं हे फारसं योग्य देखील होणार नाहीत. परंतु असा अंदाज बांधण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तो अंदाज मात्र यातून राज्य सरकार हे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे घवघवीत यश मिळेल असा उथळपणा हा कुणीही करू नयेत. मुळात विधान परिषदेच्या निवडणुका ह्या लक्ष्मी दर्शनाने होत असल्याने त्यातून कुठलंही जनतेचं प्रतिबिंब किंवा जनतेची असलेला हुंकार हा त्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणाने दिसत नाही आणि जनतेच्या मतातून निवडून येणं ही बाब पूर्णपणे वेगळी असल्याने त्यातून सरकारची लोकप्रियता ही मात्र अजिबात सिद्ध होत नाही. परंतु ही निवडणूक काल पार पाडत असताना महाविकास आघाडीची मते फुटली आणि ती महायुतीला मिळाली हे प्रखर आणि त्रिवार सत्य आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठा विजय झालेला आहे, आमचा मोठा विजय झालेला आहे असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा उपांत्य फेरीचा सामना म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिलं जातंय आणि हा उपांत्य फेरीचा सामना हा महायुतीने जिंकलेला आहे आणि या निकालाने मात्र महाविकास आघाडीची ही चिंता मात्र निश्चितपणाने वाढली आहे. हे पण तितकंच असं सत्य आपण मान्य करायलाच पाहिजे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला महाराष्ट्रात जबरदस्त असा झटका हा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिला होता आणि हा महायुतीला देत असताना महाविकास आघाडीच्या आशा ह्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ह्या पल्लवीत झालेल्या होत्या आणि या सत्तारूढ महायुतीतील त्यामुळे मते फुटतील असा अंदाज आणि असं गृहीतक हे राजकीय विश्लेषक हे मांडत होते. परंतु हे राजकीय विश्लेषक मांडत असताना परंतु तसं काही मात्र घडलेलं नाही. उलट अजितदादांच्या पुढच्या पराभवाच्या भीतीखाली, अजितदादांच्या पुढच्या पराभवाच्या नेतृत्वाखाली जर आपण निवडणूक लढवली तर त्या दडपणाखाली असलेले आमदार हे शरद पवारांच्या उमेदवाराला मतदान करतील असं अंदाज आणि असं अटकळ ही बांधली जात होती. परंतु तसं काही न घडता विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीची मते ही विधान परिषदेच्या निवडणुकीत ही साधारणतः 1.5 डझन मते फुटली. त्यातून काँग्रेस पक्षाची 8 मते फुटल्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि पहिल्या पसंतीची मते आणि दुसऱ्या पसंतीची मतांची आकडेवारी पाहिली तर काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची 1.5 डझन मतं ही फुटलेली आहेत. हे मान्यच करावं लागेल. उलट पक्षी शरद पवार हे अजित पवारांचे मते आपल्याकडे खेचतील असं कथानक हे मानलं जात होतं. परंतु ते कथानक देखील पूर्णपणे अपयशी या ठिकाणी ठरल्याचं दिसत आहे. त्याहीपेक्षा काँग्रेस आणि शरद पवारांची झालेली विधान परिषदेच्या निवडणुकीमधली फाटाफूट ही मात्र महाविकास आघाडीला पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बरंच काही शिकवणारे आहेत. त्यातून मात्र महाविकास आघाडीने हा बोध घेण्यासारखा आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील विजयाच्या धुंदीतून बाहेर येऊन महाविकास आघाडीने महायुतीसमोर सक्षम असा पर्याय कसा उभा राहील याचं चिंतन आणि मंथन या कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील झालेल्या पराभवाने किंबहुना झालेल्या मतांच्या फाटाफुटीने करण्याची खूप मोठी नितांत गरज आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटलांची भिस्त ही आघाडींच्या मतावर होती. त्याही पेक्षा जयंत पाटलांची भिस्त ही शरद पवारांवर देखील होती. जयंत पाटील हे शरद पवारांचे उमेदवार म्हणूनच हे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे प्रपोज केलेले होते. परंतु जयंत पाटलांना मात्र पहिल्या पसंतीची जी मतं मिळाली आहेत ती मतं मात्र फक्त 8 मतं ही या ठिकाणी मिळाली आहेत आणि जयंत पाटलांच्या मतांची एकूण बेरीज ही फक्त 12 या ठिकाणी राहिलेली आहेत. मुळातच जयंत पाटलांच्या पराभवाचा वचपा हा उद्धव ठाकरेंनी काढल्याचं बोललं जातंय. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगडमधील आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांनी हे तेथील असलेल्या स्थानिक शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवाराला मदत केलेली नव्हती असा जयंत पाटलांवर हा शिवसेनेच्या नेतृत्वाचा आरोप होता. त्यामुळे जयंत पाटलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही रणनीती आणि ही व्यूहरचना ही विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेली होती. त्यामुळे जयंत पाटलांना या ठिकाणी सपशेल असं पराभवाला सामोरं जावं लागलं आणि उद्धव ठाकरेंची नाराजी ही जयंत पाटलांना भोवली असंच या ठिकाणी मानलं तर हरकत होणार नाहीत. किंबहुना जयंत पाटलांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उभे करून जयंत पाटलांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयाचं गणित हे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांचा हा जो पराभव आहे हा पराभव मात्र शरद पवारांना दिलेला उद्धव ठाकरेंना धोबी पछाड आहेत असंच राजकीय वर्तुळात राजकीय विश्लेषक हे बोलत आहेत. त्यामध्ये काही अंशी तथ्यांश असल्याचं सुद्धा आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे सर्व घडत असताना राजकारण हा मात्र बुद्धिबळाचा खेळ आहे. राजकारण हा मात्र बुद्धिबळाच्या पटावरील सोंगट्या कशा हलवाव्यात आणि त्यामध्ये राजकारणात जर आपल्याला टिकून राहायचं असेल आणि दीर्घकाळ जर टिकून राहायचं असेल तर या चाली रचाव्याच लागतील. हे नेमकं हेरून उद्धव ठाकरेंनी जयंत पाटलांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. हा रस्ता दाखवत असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र फारसं आलबेल असल्याचं चित्र हे दिसत नाहीये. आपल्या समोर देवेंद्र फडणवीसांचं हे कडवं आव्हान हे उभं आहे. हे मात्र उद्धवजींना पुरतं ठाऊक असल्याने 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतही ओपन बॅलेट पेपर असताना देखील देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाचे 3ही राज्यसभेचे उमेदवार हे निवडून आणलेले होते. त्यामध्ये कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे उमेदवार विजयी झालेले होते. पियुष गोयल हे देखील विजयी झालेले होते आणि तिसऱ्या उमेदवारांचं नाव हे या ठिकाणी मला आठवत नाहीत. त्यामुळे फडणवीसांची पॉवर ही 2022 मधल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ही स्पष्टपणाने दिसलेली होती. मग ती पॉवर कुठली का असेना ती राबवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अजिबात कमी पडत नाहीत. ती पॉवर ही सत्तेची असो किंबहुना ती पॉवर ही संपत्तीची असो. अगदी 10 दिवसापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये झालेली निवडणूक ही डोळ्यासमोर आणा. शिक्षक मतदारसंघामध्ये नाशिकच्या उमेदवारांनी मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी 3 ग्रॅम सोन्याची नथ, पैठणी आणि पाकिट वाटून ही निवडणूक त्या ठिकाणी पार पडलेली आहेत. सांगण्याचा मूळ मुद्दा हा आहे की मतदान करण्यासाठी काही सन्माननीय आपत सोडले तर घेणाऱ्यांची संख्या ही मात्र कितीतरी अधिक आहेत. म्हणून देणारे आहेत हे मात्र दुर्लक्षून चालणार नाहीत. बाजार जेव्हाच भरतो तेव्हा त्या ठिकाणी आपण विकले जातो. ही गोष्ट मात्र राजकीय निवडणुकीच्या सौदेबाजीमध्ये अजिबात विसरता येणार नाहीत. राजकारणातील बुद्धिबळाचा पट जिंकायचा असेल तर प्यादांना नाही तर हत्ती, उंट, घोडे यांना मारून हा राजाला शह द्यायचा असतो. आणि देवेंद्र फडणवीस हे या खेळामध्ये ग्रँड मास्टर आहेत. हे कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून स्पष्टपणाने समोर आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या थेट निवडणुकीमध्ये पराभूत होऊन देखील
सुनेत्रा पवारांना आणि पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन हे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने केलेलं आहे. पर्यायाने देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं आणि पंकजाताईंचं राजकीय पुनर्वसन करण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा हा उचललेला आहे. पंकजा मुंडेंचं आणि सुनेत्रा पवारांचं होणारं राजकीय पुनर्वसन हा मात्र पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परफेक्ट सर्जिकल स्ट्राईक हा देवेंद्र फडणवीसांनी खेळलेला आहे. या एकूणच परफेक्ट सर्जिकल राजकीय स्ट्राईक मधून विजयाचं गणित, विजयाची बेरीज मात्र ही महायुतीच्या समोर असल्याचं आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. एकूणच या संपूर्ण राजकीय गदारोळामध्ये महाविकास आघाडीची आणि काँग्रेस पक्षाची झालेली गच्छंती ही बरंच काही त्यांना अंतर्मुख करणारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असलेल्या सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांवर आज शरद पवारांचं वय हे 84 आहेत. शरद पवारांवर आजही महाविकास आघाडीची पूर्णपणे भिस्त ही अवलंबून आहेत. ही भिस्त अवलंबून असताना महाविकास आघाडीमध्ये कुठलाही सक्षम असं नेतृत्व किंबहुना कुठलंही असं दमदार नेतृत्व, निवडणूक जिंकून देणारं नेतृत्व हे शरद पवारांच्या पक्षात आज मात्र दिसत नाहीये. असो मित्रांनो, आजच्या राजकीय चर्चेचा विषय हा विधान परिषदेच्या निवडणुकीचा होता. तरी या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातील सोबती हे मात्र बलाढ्य असावे लागतात. त्यातून कळत नकळत एक प्रकारचे धैर्य हे आघाडीला प्राप्त होत असतं. ते धैर्य माणसाला मात्र कधीच पराभूत होऊ देत नसतं. हे सांगण्याचं कारण मात्र काँग्रेस पक्षाची फुटलेली मते ही मात्र या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करून पुढे जाता येणार नाहीत. जर 1.5 डझन मतं घरातीलच जर फुटत असतील तर पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे तुमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये येणार असेल तर हे सरकार येत असताना तुम्ही जर आपल्या पक्षातील उमेदवारांची मतं सांभाळणार नसणार तर उद्या महाराष्ट्र तुम्ही कसं सांभाळणार आहात असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. असो मित्रांनो, विधान परिषदेच्या कालच्या झालेल्या निवडणुकीत जे उमेदवार विजयी झालेले आहेत, जो जीता वही सिकंदर या न्यायाप्रमाणे या नीतीप्रमाणे सर्व विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः पंकजाताईंचं अभिनंदन करतो. पंकजाताईंचं अभिनंदन करत असताना अटलजी म्हणाले होते, अंधेरा छटेगा कमल खिलेगा. मुळात कमळ या शब्दाला पंकज हा समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे पंकजाताई आपल्या नावात पंकज असल्याने फुलणं हा आपला गुणधर्म आहे. आपली राजकीय कारकीर्द ही सदैव फुलत राहावं, बहरत राहावं आणि फुलणं हा आपला गुणधर्म हा सातत्याने टिकून राहावं या सदिच्छा या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.